ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। सांब जय नम पार्वतीपति शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वैराग्य मुकुटमणि अक्का महादेवी माता की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। भारत माता की जय। जय जय गुरु महाराज। जय जय परब्रह्म सद्गुरु। जय 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 गुरु महाराज।
पर्व थोर रात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर 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 आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा उदय भाग्याचा हरणीची नाम घोष हरणीची नाम घोष हरणीची नाम घोष हरणीची नाम घोष होतो अंतरी उल्हास होतो अंतरी उल्हास होतो अंतरी उल्हास होतो अंतरी उल्हास देव सुख मने महादेव सुख महादेव सुख देई दास पंचमुख देई दास पंचमुख देई दासा पंचमुख देई दासा पंचमुख देई दासा पंचमुख देई दासा पंचमुख आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा हे भाग्याचा झाला उदय भाग्याचा शंकर उबाई जय शंकर उबाई शंकर उबाई शंकरा उमा जय शंकर उबाई जय शंकर उबाई शंकरा उमा जय जय शंकरा उमाय जय शंकरा उमाय शंकरा उमा जय जय शंकरा उमाय शंकर उमाई शंकरा उमाय शंकरा उमा बापू हार हा थोडा ऐकू दे शिवरात्री परम थोर शिवरात्री परम थोर शिवरात्री परम थोरा शिवरात्री परम थोरा शिवरात्री परवा थोरे शिवरात्री परवा थोरे शिवरात्री परवा थोरा शिवरात्री परवा थोरा सर्व
दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा सर्व परवा सोनियाचा शिवरात्री परवा थोर शिवरात्री परवा थोर सर्व परवा चे आगर सर्व परवा चे आगर आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा सर्व परवा सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा झाला उदय झाला आज दिवस सोनियाचा आज दिवस शिवहर हरे चला चला लवकर चला.
शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा अहर्निशी नाम घोष होतो अंतरी उल्हास आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा म्हणे महादेव सुख म्हणे महादेव सुख देई दासा पंचमुख आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा शिवहार 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 जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोच शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जेचिया अनुग्रहे अशा त्या शक्ती सहित असलेल्या शिवप्रभूला कोटी कोटी वंदन करूया. आपण जमलेले सर्व भक्तगण, टाळकरी, मृदंगवादक, पेटी मास्तर. कीर्तन म्हणजे सगळ्यांनी मिळून करायचं असतं, सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करायचं असतं. साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका हे भजू कैलास नायका भजू कैलास नायका साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका भजू कैलास भजू कैलास नायका साय होऊ एकमेका साय होऊ एकमेका साय साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका. आज कैलासनाथाला भजण्याचा विशेष दिवस आहे. महाशिवरात्री, दर महिन्याची शिवरात्री आणि माघ मासाची कृष्ण पक्षाची ही महाशिवरात्री. महाशिवरात्री खूप मोठं पर्व आहे. शिवतत्व जे आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो विश्वकर्ता आहे, त्या शिवतत्वाच्या विमर्श शक्तीमधून हे सारं जग प्रसवलं. हे सारं जग प्रसवलं. 5 तत्व झाली. तो आनंद गाभा, तो प्रकाश गाभा, ज्याच्या अंतर्गत ती शक्ती आहे, ती विमर्श शक्ती स्पंद रूपाने जेव्हा प्रसवली आणि या जगाचा उदय झाला, त्यातले आम्ही, तुम्ही, मी सारे प्यादे आहोत.
इथले एक पार्ट बजवायला आलेले आहोत आम्ही. सगळे आपापलं कर्मानुसार आपलं भाग्य घेऊन, नशीब घेऊन म्हणतो आम्ही सगळेच आलो. तो आहे प्रकाश गाभा, तो आहे महा, आणि आम्ही आहोत सारे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये चित्त प्रकाश आहे, ती चित ज्योती आहे, आणि ते चैतन्य देऊन या 5 तत्वाचा पिंड इथे जन्माला आला. आणि याचं ध्येय आहे. आम्ही जन्माला आलो, कोणी स्त्री म्हणून आलो, कोणी पुरुष म्हणून आलो. अनेक योनी इथे निर्माण झाल्या, त्यातली ही मनुष्य योनी, आणि त्यामध्ये आम्ही स्त्री आणि पुरुष फक्त या मानव जातीच्या मुख्य 2 जाती. मग याचं ध्येय काय? इथे आम्ही आलो जन्माला, कशासाठी आलो? तर तो जो महत ज्योती आहे, आम्ही चित्प्रकाश, आम्हीही त्याचे अंश आहोत, पण आम्हाला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आम्हाला आज शिवरात्रीचा दिवस आहे. शिवतत्वाचा विचार झाला पाहिजे, आत्मतत्वाचा विचार झाला पाहिजे. तर हे अंश त्याच्याशी एकरूप होणं हे आमचं ध्येय आहे, हे आमचं ध्येय आहे. आणि हे ध्येय गाठता गाठता कुणाला ध्येयाची आठवण आहे, कुणाला ध्येय माहीतही नाही. आम्ही कशासाठी इथे आलो याची जाणही काहींना नाही. तर मग ही जाण देण्यासाठी संत जे असतात ते जेव्हा सगळीकडे जेव्हा प्रचार प्रसार करत असतात, एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतात, सगळं सेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं असतं, तेव्हा सगळीकडे नुसतेच फिरत नसतात, तर ते तुमचं माझं निरीक्षण करत असतात. अरे, हा माणूस एवढा धडपड करतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सारखा धडपड करतो, याला पाहिजे काय? याला काय पाहिजे? संत तुमचं माझं निरीक्षण करत असतात, अरे याला काय पाहिजे? विचारा अंती, निरीक्षण अंती त्यांच्या लक्षात आलं, या माणसाला सुख पाहिजे, या माणसाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे. पण याची धडपड मात्र चुकीच्या मार्गाने जात आहे. याची जी धडपड आहे, याचा जो प्रयत्न आहे, तो मात्र चुकीच्या मार्गाने जात आहे. आणि मला याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. कारण संत कसे आहेत? संत आहेत दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेचे अपर राहताती, मायेचे अपर राहताती, कृपेचे मायेचे अपर राहताती, मायेचे अपर राहताती. दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची आपर राहताती. संत दयाळू आहेत, कृपाळू आहेत. आमची धडपड बघून त्यांना योग्य मार्ग दाखवावा वाटला. आजचा या महाशिवरात्रीच्या पर्वावरचा सुंदर अभंग महादेव प्रभूंनी लिहिला. त्यांची पार्श्वभूमी काय होती? तर ते सुद्धा तुमच्या माझ्यासारखे गृहस्थ धर्मी होते. तुमच्याच माझ्यासारखा त्यांनी हा लौकिक संसार मांडलेला होता. पण त्यांच्या संसारातून ते संसार करता करता त्यांनी परमार्थ साधला, आणि त्यांच्या संसारामधून एवढी सुंदर अभंगवाणी फुलली, एवढी सुंदर अभंगवाणी फुलली. तुमच्या माझ्या संसारामधून काय फुलतं हो? तुम्ही मी संसार करतो, याच्यामधून काय निष्पन्न होतं? म्हणतो हे नाही, ते नाही, नोकरी लागली नाही, शेती पिकली नाही, वेगवेगळं रडगाणं आमच्या संसारामधून निघत असतं, आणि ते कोणालाही आवडत नसतं.
सतत जर आम्ही रोज रोज रडगाणं गायलो तर कुणालाही आवडत नसतं. तो माणूस स्वतःही जीवनाला कंटाळतो आणि त्या माणसाचा दुसऱ्यालाही कंटाळा येतो. म्हणजे जीवन जे आहे हे जीवन संसार ठीक आहे, गृहस्थाश्रम सुंदर आहे. गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा आम्हाला मोक्ष प्राप्त करता येतो, त्या शिवप्रभूची भेट घेता येते. माऊली नेहमी म्हणत, आमचे राष्ट्रसंत नेहमी म्हणत की आमचा संसार असा असावा की ते परमार्थाचं साधन बनलं पाहिजे. आणि असंच जगले महादेव प्रभू. तुमच्या माझ्यासारखा लौकिक संसार करूनही अलौकिक जीवन जगले, अलौकिक वाङ्मय निर्माण केलं. ते तुम्ही सुंदर भजन करी ताला सुरुवात होऊन त्याला गाता. त्याच्यामधून एक सुंदर भाव निर्माण होतो, सात्विक भाव असतो, प्रेम भाव असतो, गुणसंकीर्तन, त्या गुणाचा भाव निर्माण होतो. तो आमच्या हृदयाला स्पर्श करतो, त्याच्याने आम्ही उल्हासित होतो. आमच्यामधलं भावतत्व वाढायला लागतं. या अभंगवाणीची एवढी महिमा आहे. त्याला तालासुरात आम्ही गातो. हे सुंदर पेटी मास्तर सुंदर सुरामध्ये नाद निर्माण करतात. ताल मृदंग मास्तर सुंदर ताल निर्माण करतात. ताल, सूर आणि शब्द, गद्य आणि पद्य, वाङ्मयाचे दोन्ही प्रकार, गद्य आणि पद्य दोन्ही प्रकार इथं असतात. हा ताल प्रभू आहे, हा नाद प्रभू आहे आणि शब्द प्रभू. हे तिन्ही प्रभुत्व जेव्हा, ह्या तिन्ही प्रभा जेव्हा एकत्र येतात आणि सगळ्यांचा शुद्ध भाव असतो, तेव्हा तिथे परब्रह्म जागृत झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सुंदर हे भजन आहे, एवढं सुंदर हे गायन आहे, सुंदर हे संतांचं वाङ्मय आहे. म्हणून सुंदर पर्व. तर आमचं जीवन, आम्हाला मानव जन्म मिळणं आणि मंदिरात बसायची सद्बुद्धी होणं, हे आमचं जीवन, हे भक्ती पर्व आहे, आमचं जीवन आहे. आणि म्हणून सगळ्यात थोर पर्व कसं आहे, सारे छोटे मोठे पर्व त्याच्यामध्ये कसे समाविष्ट आहेत, हा सांगण्याचा प्रयत्न केला. सुख म्हणजे काय, सुख देणारा कोण आहे, तो पंचमुखी दाता तो कोण आहे. अहर्निशी त्याचं नामस्मरण केल्यानंतर काय प्रभाव होतो माझ्या जीवनावर. आणि सुंदर आहे म्हणतो, कुठली चांगली गोष्ट काय सोन्यासारखं आहे, सोन्यासारखा दिवस आहे, सोन्यासारखं जीवन बनवणारा सोन्यासारखा दिवस आहे. म्हणून महादेव प्रभू पहिल्या चरणात आम्हाला उपदेश करण्यासाठी म्हणतात, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोरा, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोरा, पर्व थोरा, सर्व पर्वाचे आगार, सर्व पर्वाचे आगार, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. शिवरात्री पर्व थोर, सर्व पर्वाचे आगर. पहिल्या चरणात महाशिवरात्रीचं महत्त्व पटवून देताना महादेव प्रभू म्हणतात, शिवरात्री हे महापर्व आहे, सगळ्या पर्वाचं आगर आहे. आगर म्हणजे जमवण्याची जागा, जमवणं आहे. तर किती जे छोटे, आता सध्या पर्व चालू आहे बघा, कुंभ पर्व चालू आहे, कुंभमेळा चालू आहे. ते एक मोठं पर्व आहे, कितीतरी 140 काहीतरी दिवसांनी आलेलं हे महापर्व आहे.
अशा छोटे मोठे केवढे पर्व. आम्ही परवा संक्रांत केली. संक्रांतीला हे पर्व काळ म्हणतात. हे तर सणासुदीचे, तिथीचे, वाराचे हे तर पर्व झाले कालगणनेचे. हे कालगणनेचे पर्व झाले. पण अनेक संतांनी, अनेक महात्माने, अनेक क्रांतिकाराने आपापली पर्व निर्माण केली. आपापला काळ एक महत्वाचा निर्माण केला की अखंड लक्षात राहावा असे अनेक पर्व निर्माण केले. राष्ट्रसंतांनी त्यांचं तेज पर्व निर्माण केलं. तेजस्वी विचार दिले, सात्विक विचार दिले, त्यांचं ते तेज पर्व मानूया. सावरकरांनी केवढी मोठी क्रांती केली, क्रांती पर्व मानूया. कित्येक शहीद झाले, किती स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचं ते क्रांती पर्व होतं. महात्मा बसवेश्वरांचंही वैचारिक जो गोंधळ माजला होता, जात पात तू मी लहान मोठा, हे सगळं हाणून पाडणारं त्यांचंही क्रांती पर्व होतं. मी म्हणतो टागोरांचं शांती पर्व होतं, कुणाचं तेज पर्व होतं, शिवाजी राजांचं सगळं हाणून पाडणं, जानता राजा होते, त्यांचं वेगळंच पर्व होतं. या सगळ्या पर्वांचा समावेश असलेलं हे महाशिवरात्री सगळ्या पर्वाचं आगार आहे. याच्यामध्ये सगळंच समाविष्ट आहे. आजचं एक पर्व साधलं, महाशिवरात्रीचं पर्व साधलं की सारे पर्व साधले. म्हणून माझंही जीवन एक पर्व बनलं पाहिजे. पर्व म्हणजे पावन काळ, पवित्र काळ. तिथं पुण्यकर्म करावं म्हणतात. पर्व काळामध्ये थोडंसं केलेलं कर्मसुद्धा, शुद्ध कर्मसुद्धा, त्याचं 100 पटीने फळ मिळते म्हणतात. आणि म्हणून माझं जीवनही मला एक पर्व बनवायचं आहे. एवढं शुद्ध पर्व असेल, एवढं शुद्ध असेल पर्व की ते पर्व या महापर्वामध्ये समाविष्ट झाल्यानंतर एक वेगळी सात्विकता तिथे निर्माण. सागर आहे मोठा, पण सारे नदी नाले ओढे सगळे जाऊन तिथे मिळतात. सागरात स्नान केलं की सगळ्या नद्यांचं स्नान झालं, सगळ्या संगमांचं स्नान झालं. म्हणून शिवरात्री वर्षभर उपवास केला नाही तरी चालेल, वर्षभर कुठले व्रत वैकल्य केले नाही तरी चालतील. पण हा महाशिवरात्री काळ असा आहे की हे व्रत केलंच पाहिजे प्रत्येक माणसाने. हा काळ साधला पाहिजे. याला सगळ्या पर्वाचं आगर म्हटलेलं आहे. आणि शिवरात्री ही आम्ही अनेक करतो. सोमवार आहे, प्रदोष आहे, चतुर्थी आहे, वेगवेगळे आम्ही व्रत करतो. महाशिवरात्री व्रत हे 36 तासाचं व्रत मानलं जातं. प्रदोष 24 तासाचा आहे, सोमवार 18 तासाचा आहे. तसा शिवरात्री ही 36 तासाची आहे. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवस व्हावा लागतो. मग आज रात्री आम्हाला प्रसाद घ्यायला जमतो का अन्नाचा? नाही, जमत नाही. ठीक आहे, ज्यांचं वय झालेलं आहे, जे बिमार आहेत, अशक्त आहेत, अशांनी घ्यायला हरकत नाही. पण शिवरात्रीचा असा नेम आहे, दुपारपर्यंत द्रवपदार्थ घ्यावेत, सरबत घ्यावं, रस घ्यावा, दूध घ्यावा, दुपारच्या नंतर फलहार करावा. असा शिवरात्रीचा नियम आहे, ती विधी आहे. आणि पूजा ही परमरहस्यामध्ये सांगितली, 6 वेळेस पूजा करा, जमत नसले तर 3 वेळेस करा. वर्षभर रोज जमली नाही तर नाही, शिवरात्रीच्या दिवशी ते करा. आणि 3 वेळा ही जमली नाही तर त्याला मूढ म्हटलेलं आहे, त्याला अभक्त म्हटलेलं आहे. तर आज तरी 3 वेळेस पूजा करायची आम्हाला, 6 वेळेस सांगितली त्याची. असं हे सगळ्या पर्वाचं आगर असलेलं हे महाशिवरात्री पर्व आहे. हे महापर्व कसं बनलं? शिवरात्री हे महापर्व कसं बनलं? कारण अनेक पर्वाचा समावेश त्याच्यामध्ये. इथे क्रांती आहे, इथे सात्विकता आहे, इथं प्रेम आहे, सगळंच आहे. जे जे शुद्ध कर्म आहे
जे जे चांगलं कर्म आहे, शास्त्रज्ञाचं असू द्या, विज्ञानवाद्याचं असू द्या, जे कर्म लोक कल्याणासाठी आहे, जे कर्म लोक कल्याणासाठी आहे, ते कर्म, तो काळ, त्या कर्माचा तो काळ पर्वकाळ असतो आणि म्हणतो कल्याणदायी कर्म आमच्या हातून होण्यासाठी, आमचं कल्याण होण्यासाठी आपुले कल्याण व्हावे, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, ओ आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती, त्याने शिवाप्रती शरण जावे, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती, त्याने शिवाप्रती शरण जावे, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चिती. आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. आपलं कल्याण व्हावं असं कुणाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण व्हावं, आणि शिव या नावाचा अर्थच आहे कल्याणकारी आहे. सदा शिव आहे, तो सदा कल्याण करणार आहे, तो सत्य आहे, कल्याणकारी आहे. सत्यम शिवम सुंदरम म्हटलेलं आहे. तो शाश्वत आहे, तो सुंदर आहे, सात्विक आहे, कल्याणदायी आहे. आणि हे शिवतत्व जे आहे ते आम्हाला आकळण्याचं हा सगळ्यात मोठं पर्व आहे. शिव समजून घेण्यासाठीचा हा सगळ्यात मोठा दिवस आहे. म्हणून या शिवरात्रीमध्ये तर वेगवेगळं आम्ही म्हणू की कुणी क्रांती पर्व केलं, कुणी शांती पर्व केलं, वेगवेगळे कालगणनेनुसार वेगवेगळे पर्व निर्माण झाले. पण आमच्या जीवनाचं पर्व कसं बनवावं, आमचं जीवन सुद्धा हे सात्विक पर्व बनलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय करू? आम्हाला वाटतं आम्ही तर सामान्य, घरदार सांभाळणारी आम्ही सामान्य माणसं आहोत, संसारिक अशी सामान्य माणसं आहोत आम्ही. पण यालाही सांगितलं, अरे सुखे असा ग्रहाश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. गृहस्थ व्यवहारामधून सुद्धा त्या शंकरनामी लक्ष लावता लावता माझं जीवन पर्व होऊ शकतं. ते कसं? ते कसं तर एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला, की आम्ही संसारी माणसं सुद्धा जेव्हा कल्याणदायी कर्म करायला लागतो, सात्विक कर्म करायला लागतो, तेव्हा संसारही परमार्थ होतो. तर माझं सामान्य माणसाचं जीवन पर्व कसं बनवायचं? एक सात्विक असे शेठजी होते, अगदी सधन होते. सधन कसे होते? चांगल्या इमानदारीने कर्तृत्वाने मिळवलेलं वैभव त्यांच्याजवळ होतं. वागायलाही चांगले होते, सगळे म्हणायचे देव माणूस आहे. एखाद्याचा एखादा गुण असला की आम्ही काय म्हणतो, तो देव माणूस आहे. त्याला सगळे देव माणूस म्हणायचे. आणि घरी एवढं वैभव होतं, कशालाही काही कमी नव्हतं. तेव्हा सगळे म्हणायचे, अरे याच्या तर घरी महालक्ष्मी नांदते, यांच्याकडे महालक्ष्मी नांदते, याला काहीच कमी नाही. खरंच काही कमी नव्हतं, खरोखरच महालक्ष्मी त्यांच्या घरी नांदत होती. सगळं मनासारखं चाललं होतं. मुलंही मोठी झाली, शिकली, सवरली, कामाला लागली मुलं पण. आणि मग मुलांची लग्न झाली, मुलांना त्यांना नातू झाले, घर गोकुळासारखं भरलं. पण घरात माणसांची संख्या थोडी जास्त वाढली, थोडे विचार वेगळे वेगळे झाले, आणि घरामध्ये थोडी धुसफूस, आदळआपट, किरकिर, एकावर एक घालून बोलणं, अशा प्रकारचं थोडं वातावरण तिथं निर्माण झालं. तेव्हा तिथल्या महालक्ष्मीला वाटलं, अरे आता काही इथं चांगलं वातावरण राहिलं नाही.
धुसफूस चालू आहे म्हणजे केव्हा तर भडका उडणार, केव्हा तर भडका उडणार. आणि म्हणून इथून आता जावं, इथं काही चांगलं वाटत नाही. पण या शेठजीनी माझी मनोभावे एवढी सेवा केली, तेव्हा शेठजीला काहीतरी वरदान देऊन जावं असा विचार केला महालक्ष्मी मातेने. आणि शेठजीला दर्शन दिलं आणि म्हणाले, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. त्यावेळेस शेठजींनी बराच वेळ विचार केला, काही सुचलं नाही आणि म्हणाले, पुन्हा संध्याकाळी सगळी कामावरून परत येतील, माझ्या मुलांना, सुनांना, पत्नीला सगळ्याला मी विचारेन, सगळ्यांचा विचार घेईन आणि उद्याच्या ब्रह्ममुहूर्तावर मी माझं वरदान सांगेन. ठरलं. सगळेच कामावरून घरी परत आले, मुलांना बोलवलं, सुनांना बसवलं, पत्नीलाही बोलवलं आणि म्हणाले, आपल्याला महालक्ष्मी माता वरदान देणार आहे, काय मागायचं आहे ते विचार करायचा आहे, प्रत्येकाने आपापलं मत सांगावं. आणि मग त्यावेळेस काही स्त्रियांनी म्हटलं, मामाजी आपल्याला खूप छान 20 ते 25 तोळ्याचे दागिने मागून घेऊया. प्रत्येकाची विचार करण्याची कुवत वेगळी. कोणी म्हटलं, आपल्याला वेगवेगळे छान सुविधायुक्त बंगले वेगवेगळे राहायला मागून घेऊया. कुणाला गाडी पाहिजे होती, कुणाला मोटार पाहिजे होती, कुणाला कोणत्या कंपनीची पाहिजे होती. कुणी म्हटलं, नाही 10-20 पिढ्या पुरेल एवढी आपण संपत्ती मागून घेऊया, काही काम करायची गरज नाही, कष्ट करायची गरज नाही. असं चालता चालता मग राहिली धाकटी सून. फार मोठा हुंडा वगैरे आणला नव्हता, पण छान संस्कार घेऊन आलेली ती मुलगी होती. ती विचार करत होती, अरे सगळ्यांचं सुख ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं काहीतरी मागूया. तिला म्हटलं, बाई तूच राहिलीस आता, तुझा एक विचार सांग आणि आपण सगळे विचार करूया. तिनं म्हटलं, मामाजी आपल्या नशिबानं असेल किंवा कर्तृत्वानं असेल, जे काही असेल ते असू देत, पण आपल्या कुटुंबातलं एकमेकावरचं प्रेम मात्र अखंड असावं. काय मागितलं? आमच्या कुटुंबातलं एकमेकावरचं प्रेम मात्र अखंड असावं, असं आम्हाला वरदान दे. हा विचार करताना, हे वर मागताना तिनं विचार केला होता, रोज 5 पक्वान आहेत घरामध्ये, सगळ्या सोयी आहेत, सगळी संपन्नता आहे, पण एकाचं तोंडीकडे आदळ आपट, एकमेकाबद्दल द्वेषभाव असेल तर तिथले 5 पक्वाने गोड लागत नाही. परंतु आपल्या ऐपतीप्रमाणे जी भाजी भाकरी आहे ती सगळे एकोप्याने प्रेमाने जर खाल्ली, 5 पक्वानापेक्षा सुद्धा गोड लागते आणि महत्वाचं म्हणजे अंगी लागते. हा विचार तिनं केला, आपला विचार मांडला. सगळ्यांनी आपलं डोकं ताळ्यावर ठेवून विचार केला, नाहीतर माझंच मागायचं तुझंच मागायचं म्हटलं तर भांडणं झाली असती. सगळ्यांनी आपला विवेक जागा ठेवून विचार केला आणि म्हटलं, अरे वा, किती सुंदर विचार आहे, किती सुंदर विचार आहे. सगळ्यांना ते आवडलं आणि म्हटलं की आपण हेच वरदान मागूया. ठीक आहे. सगळे आराम करायला निघून गेले. ब्रह्ममुहूर्त उगवला, महालक्ष्मीनं दृष्टांत दिला, शेठजींनी दंडवत घातला आणि म्हणाले, हे माते, आमच्या कुटुंबातलं एकमेकावरचं प्रेम अखंड राहू दे. यालाच म्हणतात गणाचार, यालाच म्हणतात गणतंत्र. हा गणाचार असू दे, आमच्यामधलं एकमेकामधलं प्रेम अखंड राहू दे, अशा प्रकारचं आम्हाला वरदान दे. महालक्ष्मी मातेनं तथास्तु म्हटलं. दिलं वरदान दिलं. महालक्ष्मी माता क्षणभर थबकली आणि लगेच म्हणाली, अहो शेठजी, माझ्या वरदानानंतर तुमच्या घरात पुन्हा तेच प्रेम, तोच एकोपा, तीच शांती, सगळं काही तेच राहणार आहे. मग मी तरी तुमच्या घराच्या बाहेर कशाला जाणार? मीही तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही. जिथे एकोपा आहे, शांती आहे, समाधान आहे, अशा इथं नुसती एकटी महालक्ष्मी माता नाही, सगळ्या 9 देवी येतात.
अष्टदेवी येतात आपल्या घरात राहायला. दया क्षमा शांती तिथे देवाची वसती. आणि अशा सुंदर घरामध्ये, जिथं अशा घरामध्ये जन्म घेणारी मुलगी असेल, मुलगा असेल, 8 वर्षात तंबाखू चोळणारा मुलगा तिथे निर्माण होणार, आज्ञाधारक मुलगा तिथे निर्माण होणार. तिथं जन्म घेणारी मुलगी, मी माझं लग्न झाल्यानंतर मी माझा पती एवढाच सोच, मला बाकीचं माहीत नाही, अशा प्रकारचा स्वार्थीपणा दाखवणारी मुलगी तिथे निर्माण होणार नाही. तिथे आदर्श गृहिणी निर्माण होईल. ती आपल्या घरामध्ये संस्कृती पोसेल. जे कोणती संस्कृती? मात्र देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. अशा प्रकारची संस्कृती तिथे रुजवेल. आणि मग त्याच घराला म्हटलेलं आहे की स्वर्ग आहे, तोच घर स्वर्ग आहे. तेच आहे कल्याणदायी कार्य आहे. समाजाला आम्ही जेव्हा संतती देतो तेव्हा समाजाला कंटक संतती मला द्यायची नाही, समाजाच्या उपयोगी पडेल अशी संतती मला द्यायची. आणि मग माझं लेकरू जेव्हा, माझी मुलगी जेव्हा एवढी सुंदर दुसऱ्याच्या घरी जाऊन इतकी चांगली वागायला लागेल, तेव्हा म्हणे अरे ही कुणाची मुलगी आहे? फलाण्याची मुलगी आहे. आणि एखादा मुलगा आज्ञाधारक वागायला लागला, गावामध्ये छान सगळ्यामध्ये सहभाग घेतो, आज्ञाधारक आहे, सेवा करतो, हा कुणाचा मुलगा आहे? फलाण्याचा मुलगा. आम्हाला छान वाटतं. आणि तेच लेकरू जर असं वाया गेलेलं वाटायला लागलं तर कुणाचं आहे? तर ते आम्ही म्हणतो जन्मताच गेलं असलं तर बरं झालं असतं. आणि म्हणून जे काही आहे, संसार करत असलो तरी संसारी धन्य झाला पाहिजे. धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, हो धन्यतयाचा संसार, ओ धन्यतयाचा संसार, ओ धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, संसार धन्यतयाचा संसार, ओ धन्यतयाचा संसार, ओ धन्यतयाचा संसार. जेथे गजानन नामाचा, जेथे गजानन नामाचा, हो धन्यतयाचा संसार, हो धन्यतयाचा संसार, आ धन्यतयाचा संसार. धन्यतयाचा संसार, जेथे गजर नामाचा. हा धन्यतेचा संसार करायचा. हे धन्यतेचा संसार म्हणजे माझं जीवन एक शुद्ध पर्व झालं. पार्वती मातेचा, शिवलिंग स्वामीचा संसार हा एक पर्व बनलं, कारण त्यांच्या पोटी जन्माला आले मन्मथ माऊली. मन्मथ माऊलीचं एक जागृतीचं पर्व आहे वेगळं. अशा या कल्याणदायी शुद्ध सात्विक कर्माणी छोट्या छोट्या पर्वाणी महापर्व बनत असतं. महिन्याच्या पूर्ण शिवरात्र करता करता महाशिवरात्रीपर्यंत येऊन पोचतो. ते महापर्व असतं. प्रत्येक कल्याणदायी कर्म हे शुद्ध पर्व असतं. म्हणून आम्ही सामान्य असोत, विद्यार्थी असोत, व्यवहारी असोत, व्यापारी असोत, शेतकरी असोत, प्रत्येकाने आपापलं कर्म जर शुद्धतेनं आणि प्रामाणिकपणाने करायला लागलो तर प्रत्येकांचं ते एक पर्व आहे. जीवन म्हणजे एक पर्व आहे.
आणि अशा पर्वातून, शुद्धतेच्या पर्वातून निघालेलं धन हे समर्पित होत असतं. आम्ही रोज घरामध्ये नैवेद्य दाखवतो, घरामध्ये नैवेद्य दाखवतो. हा नैवेद्य जर प्रामाणिकपणाच्या पैशातला असेल तर भगवंताला तो समर्पित होतो, अन्यथा नाही. हा परमार्थाचा नियम आहे, हा परमार्थाचं सत्व आहे. आम्ही परमार्थाला एवढं गंभीर घेत नाहीये. सप्ते करायला होतं आम्ही 40 वर्ष चालले आमचं, पण परमार्थ हा गांभीर्याने घेतला पाहिजे. मी म्हणते प्रत्येक स्त्रीनं हट्ट केला पाहिजे. घरामध्ये मी 4-5 साड्यावर राहीन, कपाटभर साड्याची काही गरज नाही, पण घरामध्ये प्रामाणिकपणाच्या व्यवहारातूनच पैसा आला पाहिजे. सगळेजण म्हणतात स्त्रीच्या हट्टामुळं पुरुषांना बेईमानी करावी लागते वगैरे वगैरे. तर आम्ही त्याला नाव ठेवण्याच्या त्या पात्रतेचे आम्ही बनायचं नाही. तर आम्ही म्हणू की बाबा चांगल्याच प्रामाणिकपणानेच घरात पैसा येऊ देत. मी काटकसरीने वागेन, आहे तसं खाऊ, आहे तसं राहू, कारण तोच नैवेद्य देवाला समर्पित होतो, बाकीचा नैवेद्य नाही. गुरु नानक जे ते क्रांतिकारी होते, केवढा धर्मप्रचार केवढा केला. स्वतःची 2 मुलं त्यांनी धर्मासाठी समर्पित केली. धर्मासाठी भिंतीत त्यांना चिरडून मारले. नांदेडचे जिथं त्यांची समाधी आहे. गुरु नानक धर्मासाठी बलिदान दिलं, सगळं मुलांचं बलिदान झालं. आजीने किती सुंदर सांभाळ केला, किती सुंदर संस्कार टाकले. आजही आम्ही त्यांचं नाव घेतो. धर्मासाठी शहीद झालेले हे पुत्र, हे त्यांच्या जगण्याचं पर्व आहे. माझंही जीवन एक पर्व व्हावं आणि या महापर्वामध्ये माझाही भाग असावा. आम्ही बघा गलबला करायला लागलो. कलियुग आहे, घोर कलियुग आहे. कोणी कसंही वागायले, मुलं बिघडले, मुली बिघडल्या, सगळा भ्रष्टाचार झालाय, प्रामाणिक माणसाचं चालत नाही वगैरे वगैरे. आम्ही गलबला करायला लागलो. गलबला करण्यापेक्षा आजचा भ्रष्टाचार वाढण्यासाठी मी तर कारणी नाही ना. हा मंडप आहे, समजा एक छोटंसं उदाहरण. मंडप आहे, घाण झाले, गर्दा झाल्या, खूप घाण झालेली आहे. तो किती गर्दा, आम्ही गलबला करतो, किती गोंधळ झालाय, किती गर्दा झालाय, किती हे झालंय. हे करण्यापेक्षा, गलबला करण्यापेक्षा, अरे हा मंडप जे घाण झालाय की नाही, याच्यामध्ये मी तर कचरा टाकला नाही ना. हा विवेक जागा करायचा. स्वतःला सांभाळा. फक्त प्रत्येक जण असा जर विचार केला, स्वतःला जर सांभाळला, प्रत्येकाचं जीवन एक शुद्ध पर्व होईल आणि फार मोठ्या सामाजिक प्रश्नांना काढून टाकणारे आम्ही उपाय बनताल. मी नेहमी सांगते की अखंड शिवनाम सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, तिथे फक्त 4 दिवस एकत्र यावे, करमणूक करून पसार व्हावेत, एवढा क्षुल्लक हेतू त्याचा नाही, फार मोठा हेतू आहे. इथं परिवर्तन करायचंय. योग्य तो बदल झाला पाहिजे. जे नको ते घुसत आहे त्याचा त्याग केला पाहिजे. काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, तरच आमचं जीवन पर्व होईल आणि या पर्वामधला आम्ही एक अंश बनाल, एक भाग बनाल. तरच ही महाशिवरात्री आम्ही केली, तो व्रत केलं असं सिद्ध होईल. म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात, हे जेव्हा पर्व एवढं सुंदर आहे, महापर्व आहे, महाशिवरात्रीचं एवढं सुंदर पर्व आहे, त्या पर्वाला नाव दिलेले आज दिवस सोनियाचा, 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 आज दिवस सोनिया
दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा हो आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा आज दिवस सोनियाचा उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा झाला उदय भाग्याचा आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. एखादा लेकरू सुंदर गुणवान आहे, मोबाईल बिलकुल नको म्हणलं की न ठेवून देतं. असा बाई किती सोन्यासारखं लेकरू आहे. वाईट कर्म केलं नाही, नको ते केलं नाही की त्याला चांगलं म्हणतो आम्ही, चांगुलपणा म्हणतो तो. ते सगळ्यांना आवडतं. एखादा चांगला वागणारा माणूस असला आणि त्याने एखादी गोष्ट सांगली, गावामध्ये प्रामाणिक माणूस आहे, त्याने गोष्ट सांगितली, एखादी बाब सांगितली असं करा, किंवा कुठली खबर सांगितली, अरे तो माणूस म्हणत आहे म्हणजे ते खरं असेल. मी काय म्हणतो, तो माणूस म्हणत आहे म्हणून ते खरं आहे. कोण सांगतो याच्यावर आम्ही त्याचा खरेपणा ठरवतो. ही किंमत का प्राप्त झाली, ही किंमत का प्राप्त होते, त्याच्या इथून तिथून वागण्याने ही किंमत प्राप्त होते. त्याच्या सतप्रवृत्तीने, त्याच्या चांगल्या आचरणाने त्याच्या जीवनाला ही किंमत प्राप्त होते. बाकींना म्हणत नाही आम्ही, त्याचं कोणी म्हणत त्याचं काही खरं नाही हो, त्याचं काही खरं धरू नका, ते आत्ता एक बोलते पुन्हा एक बोलते म्हणतो. आमचाच अनुभव आहे. फार मोठ्या, खूप मोठ्या तत्वज्ञानात जायची आम्हाला काही गरजच नाही. सरळ सहज आहे. तर आणि मग ही तपस्या आहे आमची, चांगल्या कर्माची, चांगल्या बोलण्याची, आपल्या शुद्ध आचाराची. मी म्हटलं की गुरु नानकाचा विषय आला तर तो नेहमी सांगायची आपली गुरुमाऊली, म्हणजे प्रसाद अर्पण होत नाही. आमचं जर चारित्र्य चांगलं नसेल, आमची जर कमाई जर प्रामाणिकपणाची नसेल, तर त्याचा प्रसाद भगवंताला प्राप्त समर्पित होत नाही. गुरु नानक हे धर्मप्रचारासाठी गावोगाव प्रवास करायचे, धर्मशाळेत थांबायचे, साधं जीवन जगायचे. धर्मशाळेत थांबायचे, 12 वाजता प्रसाद मागायचे, भक्त लोक आणून द्यायचे, तो समर्पित करायचा देवाला आणि ग्रहण करायचे. एका श्रीमंताला वाटलं की आपणही एका दिवशी प्रसाद द्यावा नानक देवांना. त्यांना सगळे नानक देव म्हणायचे. नानक देवांना आपणही एका दिवशी जेवायला दिलं पाहिजे दुपारचं. आधीच्या दिवशी सांगितलं मी उद्याचा प्रसाद माझा असेल, आणि मग घरी पत्नीला सुग्रास जेवण करायला सांगितलं, अगदी 5 पक्वानाचं सगळं तयार करायला. त्या दिवशीचे 12 वाजायला आले. आता येता येत करता करता थोडासा उशीर झाला, थोडा एखाद्या मिनिटाचा उशीर झाला. 12 वाजून गेल्यानंतर त्यांना दिलं नाही प्रसाद तर खाणार नाहीत. समोर त्या धर्मशाळेच्या समोर एक सुताराचा मनुष्य राहत होता. पती पत्नी आपला धंदा प्रामाणिकपणाने करत होते, आपलं जीवन चालवत होते.
त्यांनी म्हटलं आता नानक देवाची वेळ झाली जेवायची, अजून आला नाही प्रसाद, अजून ताट आलं नाही नानक देवांचं, काय करावं? आणि जर ती वेळ टळली तर नानकदेव जेवणार नाही. आणि मग लगेच पटकन घरात होती ते भाजी भाकरी घेतली, ताट आणून पुढे ठेवलं, नानकदेवाने विधियुक्त समर्पित केलं भगवंताला आणि सुरुवात केली. 2 घास खाले, तेवढ्यात पळत पळत शेठजी धावत पळत आले घामाघूम. थोडा उशीर झाला देवा, गुरुदेवा थोडासा उशीर झाला. आणि म्हणून पटकन आलं. बस बाबा म्हटले. कधी कधी संतांना चमत्कार दाखवावा लागतो, अंधश्रद्धेत गुंतवायचं नसतं, पण कधी कधी एखादीशी चुणूक दाखवावी लागते. सगळ्या भक्तांना बसवलं, त्यांचंही ताट उघडलं. नानकदेवानी त्याच्यामधली पुरी घेतली, त्या 5 पक्वानातली, याच्यामधली कोरभर भाकरी घेतली, दोन्ही मुठीनी गच्च पिळली. पुरीतून रक्त गळायला लागलं, भाकरीमधून दूध गळायला लागलं. सगळ्या भक्तांना दाखवलं, बघा दुसऱ्यांवर अन्याय करून मिळवलेला हा प्रसाद आहे, हा प्रामाणिकपणाचा प्रसाद आहे. तो भगवंताने माझ्यापर्यंत येऊच दिला नाही, आपोआपच उशीर झाला. तो माझ्यापर्यंत येऊच दिला नाही, त्याला समर्पितच होत नाही. जिथे अशुद्धता आहे, स्वार्थ आहे, उगी इकडे कसंही वागायचं आणि दिखावा खूप करायचा. 100 कीर्तने केली आम्ही 2 महिन्यात, एवढे पारायण केली, आणि अंतकरणाची शुद्धी बिलकुल नाही. अरे आम्ही आमचा देहभावच वाढत चाललेला आहे, आत्मिक भाव हा नाहीच आणि खरा अर्थ आहे. आणि म्हणून ते जे बेईमानीचं आहे, जे त्या प्रसादाला प्राप्तच नाही. प्रसाद म्हणजे पावित्र्य आहे, प्रसाद म्हणजे शुद्धता आहे, प्रसाद म्हणजे अंतःकरण निर्मळ करण्याचं साधन आहे. आणि म्हणून ते त्यांच्यापर्यंत येऊ दिलं नाही. आणि म्हणून आमचं जीवन निर्मल असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि ती शुद्धता प्राप्त करण्यासाठी त्या महापर्वावर त्याला शरण गेलं पाहिजे. आज तुम्ही छान ज्योती लावला, दिवे लावला, जे काही लावलात ते लावलात. हा जो प्रकाश आहे, हे प्रकाशाचं आहे. प्रकाश देणारं ते तत्व आहे. शिवतत्व हे प्रकाश देणारं तत्व आहे. म्हणून ह्या तत्वालाही आम्ही ओवाळायचा आहे. तो महाप्रकाश आहे, पण आम्ही आमची भक्ती आमच्या ज्योतीमधून आम्हाला ओवाळायची. प्रकाश, दिवा प्रकट करणं, दिवा तेविणं, दिवा लावणं म्हणजे अंधार नष्ट करणं. जिथे दिवा लागतो तिथे अंधार नष्ट होतो. जिथे द्वेषभाव क्लेशभाव जातो तिथे प्रेम निर्माण होतं. आणि आम्ही तेव्हा माणसाचं जीवन सोन्यासारखं होतं. नुसतं दिवसच नाही, हा दिवस कसा आहे, सोन्याचा दिवस आहे. कारण या दिवशी जे काही कराल ते 1000 पटीनं त्याचं पुण्य मिळणार आहे. महाशिवरात्रीला म्हणतात जागर करावा. काय म्हणतात? जागर करावा. तर एक म्हणतात, एक संस्था आहे, ती संस्था मानते अशी की शिवतत्व आज खूप म्हणजे विस्तारित होतं, तो गाभा खूप प्रकाशित होतो. आणि आम्ही रात्री जागरण केल्यानंतर त्याचा प्रभाव आमच्यावर येतो. म्हणतात जागर करावा. हे काही असेल नसेल, पण शिवतत्वाची संगती जेव्हा करतो, शिवनामाची संगती आम्ही जेव्हा करतो, तेव्हा आमचा देहभाव हळूहळू जायला लागतो. आत्मचैतन्य प्रगट व्हायला लागतं, ते कळायला लागतं. कारण म्हटलेलं आहे, चित्तांचवले चैतन्य वाढिले, द्वैतासी धाडिले देशांतरा. चित्ताचं चैतन्य वाढलं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? आत्माचा आत्मिक विकास झाला पाहिजे, आतला विकास झाला पाहिजे. आम्ही बाहेरचा विकास करायला लागलोत, बाहेरचे भरपूर उपाय करायला लागलोत चांगलं दिसण्यासाठी. व्यक्तिमत्व विकास म्हणून आज क्लास आहेत, हजारो पैसे देऊन क्लास लावायलो. पण जोपर्यंत आत्मिक विकास नाही, अंतरात शुद्धता नाही, तोपर्यंत आमचा देह हा कधी सुंदर दिसणार नाही.
आतली परिपक्वता जी आहे ती परिपक्वता आली पाहिजे. आणि ते पक्व होण्यासाठीच म्हटलेलं आहे की त्याचं नामस्मरण, त्याची संगती करायची. आणि त्याची संगती करायची आहे, त्याच्या जवळ जायचं आहे. तर हा नामाचा आधार आहे, नामाचा तारू आहे. त्याच्यापर्यंत आम्हाला पोचण्यासाठी शुद्ध कर्म आणि नामस्मरण या दोन्हीचा जेव्हा संयोग होतो, ज्ञान आणि क्रिया, अख्खाच्या अख्खा अध्याय आहे परमरहस्यामध्ये सुंदर. म्हणून या दोन्हीचा समन्वय जेव्हा होतो तेव्हा आमचं कर्म ब्रह्मस्वरूप होतं. त्यालाच म्हटलेलं आहे कर्म ब्रह्म संपदा. आमचं कर्म ब्रह्मस्वरूप होतं. आंतरिक विकास होतो. आंतरिक विकास हा पुढच्या आपण उत्तरार्धात बघूया. तोपर्यंत नामस्मरण छान उंच हात करून 2 मिनिट आपण सुंदर सगळ्यांनी भजन करू. शंकर उमाये जय जय शंकर उमाये, शंकर उमा, जय शंकर उमा, शंकर उमा, जय जय शंकर उमाये, जय जय शंकर उमाये, जय शंकर उमाये, शंकर उमा, जय शंकर उमाये, जय जय शंकर उमाये, जय शंकर उमाये, जय जय शंकर उमाये, जय शंकर उमाये, जय जय शंकर उमाये. सर्व पर्वाचे आगर आज दिवस सोनियाचा, झाला उदय भाग्याचा. अहर्निशी नाम घोष होतो अंतरी उल्हास. हा दिवस सोन्याचा आहे, भाग्य प्राप्त करण्याचा हा दिवस आहे. एवढा सुंदर दिवस आहे, याला वाया घालवायचा नाही. गुरुमाऊली नेहमी म्हणत माझ्या जीवनाचा मी एकही क्षण वाया घालत नाही. ठामपणे सांगत होते, माझ्या जीवनातला मी एकही क्षण वाया घालत नाही. आम्हाला तपासायचं आहे आम्ही किती वाया घालतो, किती वेळ वाया घालतो, याचं चिंतन करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हटलेलं आहे अहर्निशी, रात्रंदिवस, रात्रही आणि दिवसही नामघोष करायचं आहे. नामघोष जेव्हा आम्ही करतो, जय जयकार करतो, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज सांब जय नम पार्वतीपती हर हर महादेव. हा घोष झाला, हा वाचिक नामस्मरण म्हणतात त्याला. स्वतःलाही ऐकू येतं, सगळ्यांना जिथपर्यंत वाऱ्याने आवाज जाईल तिथपर्यंत ऐकू येतो. म्हणून हा सगळ्यांचा फायदा आहे त्याच्यात. हा नामघोष आहे. त्याच्यानंतरचं नामस्मरण सांगितलं, प्रकार सांगितला जपाचा. उपांशु जप ज्याला म्हणतात, 3 प्रकारचं नामस्मरण सांगितलं, वाचिक, उपांशु आणि मानसिक. तर जयघोष म्हटल्यानंतर हे वाचिक झालं. उपांशु म्हणजे आमचे ओठ जीभ हालते, पुटपुटल्यासारखं होतं, फक्त आपल्याला थोडंसं ऐकू येतं, दुसऱ्याला ऐकू येत नाही. हा उपांशु जप आहे, वाचिक जपापेक्षा थोडासा शक्तिशाली आहे. त्याच्यानंतर मानस जप, अगदी एकाग्र होऊन करायचा आहे, एकांतात करायचा आहे. एकाचाही अंत व्हावा, मी सुद्धा या एका देहाला सुद्धा विसरावं. जप करताना कसा करावा, प्रातस्मरण किती सुंदर सांगितलं आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये. परमरहस्यामध्ये किती सुंदर प्रातस्मरण सांगितलेलं आहे. सकाळी लवकर उठायचं, सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. केव्हा उठायचं आहे? सूर्य उगवण्याच्या आधी. सूर्य अनंत काळापासून आमची सेवा करण्यासाठी आमचा जठराग्नी जप
प्रज्वलित करण्यासाठी, नवे आमची सारं शरीराचं आरोग्य राखण्यासाठी किती लवकर येतो सूर्य. रोज येतो. एकतर दिवस उशीर करतो का? एकतर दिवस अनुपस्थित राहतो का? नाही. तो एवढा नियमाने येतो. मग आम्ही त्यांचं स्वागत नको करायला? आम्ही जागा तरी होऊन बसायला नको का? सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. उठल्या उठल्या आधी थोडे हातपाय धुवून शुभ्र वस्त्र टाकून त्याच्यावर बसलं पाहिजे. आणि कुणी नाही, मी कुणाची सून नाही, कुणाची सासू नाही, कुणाचा भाऊ नाही, कुणाचा पिता नाही, कुणाची मुलगी नाही, कुणाची आई नाही, कुणाचंच नाही. सद्गुरुनाथाचं स्वरूप समोर आणायचं आहे. दिलेला मंत्र अंतरामध्ये मानसिक जप आहे हा. एक एक अंतरामध्ये परावाचेपासून परा, पश्यंती, मध्यमा आणि ही वैखरी, या इथून त्या परातत्वा परावाचेपासून तो शब्द निघावा आणि छान अंतरातल्या अंतरात तो जपावा. प्रत्येक शब्दाकडे लक्ष जावं. एखादं पाण्याचं डबकाट त्याच्यात एक खडा टाकला की त्याची तरंग कडेपर्यंत जातात. थोडंसं समजून घेऊन आम्हाला अध्यात्म करायचं. परमार्थ वाया जाऊ नये ना आमचा. खडा टाकला की तरंग पूर्ण कडेपर्यंत जातात. एक शब्द उठला, ओम नमः शिवाय, तर ओम उठला, न उठला, म उठला की त्याची तरंग पूर्ण देहाला स्पर्श करतात. त्या शब्दाची तरंग पूर्ण देहाला, पूर्ण पेशी पेशीला स्पर्श करतात आणि आपल्या पेशी सतेज होतात. विज्ञान आहे याच्यामध्ये. विज्ञान कसं आहे पहिल्या अध्यायामध्ये सुंदर सांगितलं. पार्वतीनं विचारलं, ज्ञान विज्ञान काय आहे? सुंदर सांगितलं. आम्ही थोडंसं चिंतन केलं की आम्हालाही कळतं. उगी वेड्यासारखं राहायचं नाही. आता वर्षानुवर्ष तेच करत आंधळ्यासारखं आंधळ दळतं, कुत्र पीठ खातं, असा परमार्थ नको आहे. माऊलींची अपेक्षा होती, राष्ट्रसंतांची अशा अपेक्षा होती, सगळे सजग व्हावे, सावधान व्हावे, दक्ष व्हावे. थोडं तर नुसता जय जयकार करू नये, त्यांच्या मार्गाने थोडं तर चालून दाखवायचं आहे. तरच त्यांच्या ऋणाला कुठं थोडंसं उतराई होण्याचं काहीतरी मिळेल आपल्याला. म्हणून असा वाचिक जप जर आम्ही 15 मिनिट केला, पहाटे उठायचं, आमचं घरदार स्वच्छ करायचं, सुंदर रांगोळी रेखायची, रोज दारापुढे सुंदर रांगोळी काढायची, ते प्रसन्नतेचं लक्षण आहे. आणि नुसतंच बायकांनी मरमर करावी असं करत राहावं, पुरुषांनी त्याच्याकडे काहीच बघू नये असं नाही. पुरुषांनी बाहेर आणत, अरे वा किती सुंदर रांगोळ काढलीस आज, म्हणावं थोडंसं. कारण प्रतिसाद, चांगल्या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे आणि जे वाईट आहे त्याचा निषेध केला पाहिजे. जे वाईट आहे त्याला वाईट म्हणलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे. हे कौतुक करणं म्हणजे त्याला, त्या चांगल्या गोष्टीला आम्ही आमचा सहभाग दाखवणं आहे. आणि वाईटालाही उगीच त्याच्या वरवर चांगलं म्हणणं म्हणजे वाईटाला पोसणं आहे. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्याच चुका आमच्या होतात, आमच्या ह्याच चुका होतात. हेच सुधारायचं आहे. हे अंतर्बाह्य स्वच्छ व्हायचं आहे. आणि जेव्हा प्रत्येक कर्म नियमितपणे विधियुक्त आणि स्वच्छतेने करू, तेव्हा सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सिद्धी प्राप्त करायचे, जीवन सिद्धी प्राप्त करायचे, मुक्ततेचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो आनंद याच देही आहे, याच देही आहे. तो आनंद इतर पशुयोनीमध्ये कुठलाच आनंद नाही. बघा पशुपक्षी, चिमणी 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी घरट्यात राहत होती, आजही घरट्यातच राहते. वन्य प्राणी वनात राहतात, वनातच राहतात. माणूस बऱ्याच दिवसाखाली जंगलात फिरत होता, वल्कल नेसत होता, कंदमुळं खात होता. आज खातो का? आज आहोत आम्ही त्या अवस्थेत? नाही. या बुद्धीच्या जोरावर, या सृजनतेच्या जोरावर आम्ही एवढी सुधारणा केली.
छान आलिशान घर आहेत, थंडी वाजली की गरम घर व्हावं, गरमी झाली की थंड घर व्हावं. या देहाला सुख देण्यासाठी सगळं या बुद्धीतून निर्माण केलं, पण अंतराकडे मात्र दुर्लक्ष झालं. अंतरीचे अतींद्रिय आहेत आतले, मन बुद्धी चित्त अहंकार, या चार आतल्याही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आम्हाला. हे आतले जर स्वच्छ असतील, परिपक्व असतील, तरच आमचं आंतरिक विकास आहे, नाही तर नाही. म्हणून अंतराकडे त्याच्यासाठी प्रसादाचं सेवन अत्यंत, तीर्थप्रसादाचं रोजचं सेवन अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचे अंतरीचे मन बुद्धी चित्त अहंकार हे परिपक्व आणि सतेज होण्यासाठी, चांगले होण्यासाठी. बरोबर सांगते पटकन, कारण 11 तर वाजलेत. तर प्रसाद हा रोज ज्यावेळेस मी म्हटलं की आपली रांगोळी घालावी, शुचिर्भूत व्हावं, आपल्याला सुंदर आचार सांगितला, कारण महिलांमध्ये ती शक्ती आहे, आचार सांभाळण्याची पात्रता आहे आपल्यामध्ये. म्हणून मनमत माऊलींनी म्हटलं, स्त्रिया असाव्या शुचिर्भूत सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी असेल संसारी आपदा, तरी आचारा सोडू नये. आचारवंत असलो पाहिजे. आचार सोडायचा नाही. स्नान करून स्वयंपाक करायचा, छान शुद्धतेने स्वयंपाक केल्यानंतर देवाला समोर नैवेद्य दाखवल्यानंतर आमच्या घरच्या पुरुषांना, सासरे असतील, पती असतील, भाऊ असतील, धीर असतील, वाढताना छान वाढायचं, चांगल्या भावनेने वाढायचं. या चैतन्याची मी सेवा करत आहे. खाणाऱ्यानेही घासा गणिक, शिवप्रभूचं नामस्मरण करत जर तो घास खाल्ला तर खूप परिणाम होतो. जसं अन्न तसं मन म्हटलेलं आहे. आणि मग हे अन्न रोज जर असं आम्ही चांगलं खायला लागलो, सात्विकतेने त्याला समर्पित करून खायला लागलो, मनावर परिणाम होतो. म्हणतात अन्नाच्या सूक्ष्म भागापासून मन बनतं. हा देह 5 तत्वाने बनतो. अंतरीचा मन हा पहिला इंद्रिय अन्नाच्या सूक्ष्म भागापासून बनतो. म्हणून असं पवित्र अन्न जेव्हा आम्ही तो प्रसाद होतो, तो खायला लागल्यानंतर आमच्या मनाचं काम आहे. मनाने काय काम करतो आम्ही? मनाने काय करतो आम्ही? सांगता येत नाही आपल्याला कुणालाच. मनाने काय करतो आम्ही? मनाचं काय काम आहे? परमरहस्यामध्ये सांगितले. आपल्या भाषेत सांगते विचार करतो. मन विचार करतं, चांगले विचार करतं, वाईटाच्या संगतीत गेलं वाईट विचार करतो. जो चांगल्या संगतीत असतो त्याचे विचार चांगले असतात. चांगले विचार करतो, वाईट विचार करतो, व्यर्थ विचार करतो. अनेक प्रकार आहेत विचाराचे. विचार करतो. मग हे विचार जे आहेत, वाईट विचाराची संख्या हळूहळू कमी होते, चांगल्या विचाराची संख्या वाढते. संकल्प विकल्प मनाचं स्वरूप आहे म्हटलेलं आहे. मग चांगल्या विचाराची चांगली संख्या वाढली की मग काय करतो आम्ही? दुसरं काय? मन बुद्धी काय काम करते? बुद्धीचा उपयोग आम्ही कशासाठी करतो? आम्ही कधी विचारच केला नाही. बुद्धी काय करते आम्हाला माहीतच नाही. अरे बुद्धी निर्णय घेते, हो की नाही? कीर्तनाला जावं की नको, सप्ताहात इतकं धन द्यावं की किती द्यावं, उद्या काय हे करावं की नाही, वगैरे वगैरे, हो नाही असे 2 भाग असतात. तेव्हा चांगले विचार झाले की माणूस चांगल्याकडेच जातो. बुद्धी चांगला निर्णय घेतली, कर्म चांगले होतात. कर्म चांगले झाले, हातून कर्म चांगलं झालं, काम चांगलं झालं. बघा, घरदार छान मस्त केलं, छान स्वयंपाक करून ठेवला, जेवायला यायला वाट बघत आहोत, किती प्रसन्न राहतो. आता वाढायचं, सगळं तयार आहे माझं. आम्ही काय म्हणतो? माझं सगळं तयार आहे, घरदार स्वच्छ आहे, ताटपाट तयार आहे, सगळं तयार आहे. काम झालं कसं हलकं वाटतं की नाही? चांगलं काम झालं की चित्त प्रसन्न होतं. सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न झालं, अहंकार जो आहे तो अहंकार गळायला. ह्यालाच म्हटलेलं आहे चित्ताचं चैतन्य वाढलं. आत्मविकास म्हणजे काय होतं? एखादा आडला नळला
कोणी संकटात सापडला की दुःख होतं, त्याच्या मदतीला पळत जावं वाटतं. हा आत्म्याचा विकास आहे. कोणाचं दुःख बघून माझ्याही डोळ्यात पाणी येतं. हा आत्मविकास आहे. पुन्हा आपल्याजवळ धनराशी आहे, कुणाला कमी पडत आहे, चला थोडंसं देऊया, हा दयाभाव जागृत होतो. कोणी किती चांगलं म्हणो वाईट म्हणो, आपलं आपलं चांगलं कर्म करत राहतो, त्याची शांती कशानेही ढळत नाही. हेच आहे मुक्ततेचं लक्षण. संकल्प विकल्प जेथ निमती, निरहंकारी सदा शांती, तदरूप ब्रह्मची होणी असती, तोची मोक्ष पै देवी. इतका सुंदर मुक्त स्वरूप आहे. मग असा स्वभाव होतो आमचा, चांगला स्वभाव होतो. चांगला स्वभाव जातो, अहंकार गळून पडतो. अहंकार आहे, अहंकार गळून पडतो म्हणजे विझत नाही, आणि विझतही नाही, चेततही नाही, तो राहतो कसा. अहंकार हा अग्निरूप आहे, तो वाढला की सगळ्याला जाळतो. अहंकाराने बोलाल की सगळ्यांचे अगदी अंतराची चिरपाड करतो, सगळ्याच्या अंतराला त्याचं बोलणं टोचतं. आणि विझला तर मग अंधार होईल ना. विझूही द्यायचा नाही, चेतूही द्यायचा नाही, मग कसा ठेवायचा. अहंकार तर आहे, शुद्ध अहंकार असला पाहिजे. कशा स्वरूपात असला पाहिजे. पेटलेला अग्नी नाही, विझलेला कोळसा नाही, ज्योती रूपाने तेवत ठेवायचा. ज्योती रूपाने तेवत ठेवायचा म्हणजेच त्याचं आचरण एवढं शुद्ध असतं की त्याच्यासारखं सगळ्यांना वागावं वाटतं, त्याचं अनुकरण करावं वाटतं. अरे ज्योती प्रकाश देते, त्याचं जीवन प्रकाशमय होतं, एक सुंदर शुद्ध पर्व होतं, सगळ्यांना मार्गदर्शक ठरतो. एवढंच नव्हे, तुकाराम महाराज एका ठाकरी म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बघा परिणाम किती झाला. तीर्थप्रसाद घेतल्यामुळं, शुद्ध अन्न घेतल्यामुळं साध्या माणसाचं देवत्व तोच साधू जाणावा, तोच देव जाणावा. साधारणचा देवत्व प्राप्त झालं, देव झालो आम्ही. देव होता येतं, देव होण्यासाठीच आहे. शिव होऊन शिवाशी भजिजे म्हटलेलं आहे. देव होऊन देवाशी भजिजे. देव झाल्याशिवाय त्याच्याशी एकरूप नाही. म्हणतो जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. अहो ही अवस्था प्राप्त करण्यासाठी माझा जन्म आहे. ही सुंदर अवस्था प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीचं पर्व आहे. एवढं हलकं सुलकं समजायचं नाही. आणि हे सुंदर पर्व आम्हाला सोन्याचं करायचं आहे. या पर्वावर अहर्निशी रात्रंदिवस शुद्ध कर्म आणि अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष. होतो अंतरी उल्हास, होतो अंतरी उल्हास, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष. होतो अंतरी उल्हास, होतो अंतरी उल्हास, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष, अहर्निशी नाम घोष. हरणिशी नाम घोष, होतो अंतरी उल्हास. असं विवेकानं वागायला लागल्यानंतर
रोज तीर्थप्रसादाचं सेवन केल्यानंतर अहर्निशी नाम घेतल्यानंतर अंतर उल्हासित होतं. उत्साह हेच जीवन आहे. निराश नैराश्याच्या गर्तेत असाल तर ते जीवन असून नसल्यासारखं आहे. रोज रडगाणं गाणारा माणूस कोणाला आवडते का हो? नाही. उत्साही माणसाजवळ कोणी जात, अरे किती छान आहे, प्रफुल्लित माणूस आहे, तो उत्साह असतो. प्रसन्नता उत्साह असेल तर जीवन आहे. उत्साहामधूनच उन्मनी अवस्थेकडे आम्ही जातो. जिथे म्हणतो उन्मत्त झाला तो मन्मथ, अशा आनंदाने उन्मनी झालेला उन्मनी अवस्था प्राप्त करण्यासाठी अहर्निशी रात्रंदिवस नामस्मरण करायचं आहे. शेवटच्या चरणात म्हणतात महादेव प्रभू, महादेव म्हणे सुख, 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 येतो दासा पंचमुख देतो दास पंचमुख, सदा देतो दासा पंचमुख, महादेव म्हणे सुख देतो दासा पंचमुख. हे आपल्या वीरशैव संस्कृतीकडे घेऊन जाणारा हा चरण आहे शेवटचं. पंचमुख जो आहे, लिंग दिला आमच्या हातामध्ये, जे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे ते दिलं. ते देताना वेगवेगळे पंचपीठ आहेत आपले. पंचपीठ पंचलिंग याच्यामध्येच साऱ्या ब्रह्मांडाचं ते प्रतीक आहे. सगळ्यावर नियंत्रण करणारे पंचपीठ आहेत. आम्ही पंचब्रह्म मंत्र म्हणतो. पंचब्रह्म मंत्र जेव्हा सकाळी श्रीचा अभिषेक होतो सप्ताहातला पहिल्यांदा दिवस निघताना केलेला महाअभिषेक, सुंदर पंचब्रह्म म्हणतो. सद्यो जातं प्रप्रभ्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवे नाती भवे भवस्व मां भवोद्भवाय नमः. हा पंचब्रह्म मंत्र 5 ह्याचा आहे. फक्त सुरुवात म्हटली, पूर्ण पंचब्रह्म मंत्र बनणार नाही.
त्याच्यामध्ये सद्योजात वामदेव ईशान्य वामदेव पंचमुख त्याच्यामध्ये आहेत. ही पंचमुख आमच्या लिंगामध्ये आहेत. ह्या पंचमुखाचा रोज सद्योजात मंत्राने जेव्हा अभिषेक करतो, या पाचही पंचपीठाला आमचा पोचत असतो. पंचपीठ वेगवेगळं ज्याचं त्याचं हे स्कंद कुणाचं, नंदी गोत्र कुणाचं, वीर गोत्र त्याचं त्याचे गोत्र, हा वेगळा विषय आहे. पण याच्यामध्ये ती पंचमुखाचा उल्लेख केलेला आहे. ही पंचमुख जी आहेत सद्योजात वामदेव ईशान तत्पुरुष, ही जी सगळी पाच मुख आहेत, ह्या पाच मुखाचा जर पंचब्रह्ममंत्राने आम्ही रोज जर अभिषेक केला तर हे ब्रह्म मंत्रातून हे पंचमुख जी आहेत ती सुख प्रदान करणारी आहेत. कोणी लोभ घालवतं, कोणी काम घालवतं, आमची विषय वासना घालवतं, स्वार्थ घालवतं. पाच जे विकार आहेत, साड विकार आहेत, ते विकार प्रत्येक मुख एक एक विकार आमचा घालवून टाकतो. एक एक विकार आमचा घालवतो आणि विकार गेले की त्याला मल म्हणतात. मलत्रय, मलत्रयाचा विषय आमच्या परमरसामध्ये सुंदर आहे. नुसतं पारायण करू नका, चिंतन करा, अवश्य करा. एकोविक होईन चिंतन करा. कळतं आम्हालाही, विचार करायला लागलं की कळायला लागतं. आणि मग मलत्रय जे निर्माण होतात कर्म करता करता, तीन प्रकारची मलं आहेत. तीन प्रकारची जी मलं आहेत त्या मलाचा निरस होण्यासाठी, निघून जाण्यासाठी हे अहर्निशी नामघोष आहे, या पंचमुखाचा अभिषेक आहे. ते सुखदायी आहेत. म्हणजेच आमचे त्रयमाल घालवतात. माईक, कायिक मल, माईक मल, आनवमल, माईक मल आणि कार्मिक मल, असे तीन मलत्रय आहेत. कर्म करता करता आम्हाला कळत नाही, स्वार्थापोटी केलेल्या कर्मातून कार्मिक मल निर्माण होतो. मायेच्या वश होऊन केलेल्या कर्मातून माईक मल निर्माण होतो. अहंकाराच्या वश होऊन केलेल्या कर्मामधून अनवमल निर्माण होतो. या तिन्ही मलाचा आमच्या आतल्या चैतन्यावर लेप येतो. मग आम्हाला आमचं आत्मस्वरूप दिसतच नाही. मी कोण आहे दिसतच नाही. आम्ही या देहाला सजवतो रोज सकाळी. 3 टाइम सजवतो की 2 टाइम, आता ज्याचं त्यांना माहिती आहे आपापली दिनचर्या. पण याला सजवतो, आरशात बघतो, आम्हाला वाटतं माझ्यासारखा मीच सुंदर. किती आनंद होतो. या देहाला सजवून जेव्हा आम्ही आरशात बघतो तेव्हा आनंदित होतो. बघा अंतरात्म्याला सजवून, बघा या लिंग रूपामध्ये आमचं चैतन्य, बघा या लिंग रूपामध्ये. त्यालाही प्रेमाने, विधायकतेने, सहनशीलतेने, वेगवेगळ्या चांगल्या गुणाने सजवून बघा. अंतराला शुद्धतेने सजवून बघा आणि तेव्हा लिंग रूपामध्ये आमचं चैतन्य बघा. एवढा आनंद होता, एवढा आनंद होतो. आनंद झाला मज भारी, साठवेना हो अंतरी. असा सुंदर आनंदाची प्राप्ती होते. या पंचमुखामध्ये सुखदायक आहेत. आमचे विषय वासना काढतात, शुद्ध प्रेम निर्माण करतात. लोभ काढून टाकतात, तिथे एक चांगला आपुलकनाचा प्रेम निर्माण होतं. वेगवेगळे विकार काढतात आणि तिथं चांगला गुण निर्माण होतो. ही पंचमहामुख सुखदायक आहेत. याची रोज पूजा केल्यानंतर आमचा जो त्रयमल आहे तो त्रयमल निघून जातो. शुद्ध चैतन्य दिसू लागतं. स्वस्वरूपाचा ध्यास लागतो आणि आजचा दिवस त्याच्यासाठीच आहे. स्वस्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी आजचा महापर्व आहे. एवढं मोठं पर्व आहे. सगळा मल काढून टाका. भक्तीने आपला शुद्ध सुंदर रूप दिसायला लागेल. आणि ज्याला अनुभव झाला त्याने सुंदर अष्टक निर्माण केले. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं, न च स्त्रोत्र जिह्वे घ्राणेन नेत्रे, न च व्योम भूमी तेजो न वायू. मग मी आहे कोण? मी कोण आहे?
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही सुंदर अवस्था आहे. मी शिव आहे, मी चैतन्य आहे, मी प्रकाशमान आहे, मी शुद्ध गाभा आहे. ते माझं स्वरूप आहे. ते स्वरूप बघल्यानंतर एवढा आनंद होतो. पूर्ण जीवन महापर्व होतं. आणि या महाशिवरात्री पर्व सोन्यासारखं वाटायला लागतं. आम्हाला सुख प्राप्त व्हावं म्हणून संतांनी हा सुंदर अभंग लिहिला. सुखाची प्राप्ती कशी करून घ्यावी या पर्वाचं महत्त्व सांगितलं. सगळ्यांनी ध्यानात धरायचं आहे. ऐकून कृपया सोडू देऊ नका. मला पुन्हा बोला न बोला, माझ्यावर राग करा, काही करा, वेळ जास्त घेतला म्हणून. पण आजचा संताचा एवढा सुंदर अभंग बिलकुल विसरू नका. एखादी रुचलेली गोष्ट अंतरात रुजवा. एखादी गोष्ट अंतरात रुजवा. त्याला सुंदर भक्तीचं खतपाणी घाला. काय होईल मग? पाप ताप दैन्य गेले, सुखा फुटे हो दोंगले. सुखाला फाटे फुटतील. आनंद, शांती, दया, क्षमा हे सगळं आमच्याकडे याचे फळ येतील. एवढं सुंदर जीवन होईल. असं सुंदर जीवन साधण्यासाठी एवढं सुंदर, इतकं सुंदर दिलेला जीवन वाया इकडे तिकडे न घालवता असा प्रयत्न करूया. सुंदर स्वस्वरूपाचं दर्शन या महापर्वावर घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी जे जे लागतं तो प्रयत्न तुमच्याकडून हो. तो प्रयत्न तुमच्याकडे होण्यासाठी, तुमच्या विधीला सिद्धी येण्यासाठी त्याचा कृपा प्रसाद, त्याची कृपा, त्या शिवप्रभूची कृपा सर्वांवर हो असं अभिष्ट चिंतन करते. आणि केलेली वेडीवाकोडी त्या गुरुमाऊलीच्या आज्ञेने केलेली, त्यांच्याच बोलण्यातून वेचलेले काही शब्द तुमच्या पुढे मांडले. ती शब्द ही अर्थपूजा होती वाङ्मयाची. संताच्या वाङ्मयाची अर्थपूजा होती. वेडूवाकडी असेल, मन लावून असेल, अर्धवट मनानी असेल, ती पूजा आपण सगळेजण मिळून केलेली आहे. ती पूजा सद्गुरूच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी समर्पित करूया. तुम्हा श्रोत्याच्या चरणी समर्पित करूया. आणि सगळ्याचा आभार. मला परिहारामध्ये येतच नाही, स्तुती वगैरे म्हणजे येत नाही, विनोद येत नाही. अशा प्रकारचं हे कीर्तनरूपी पुष्प सगळ्यांपुढे समर्पित करते आणि मी माझ्या कीर्तनाला इथेच विराम देते. गुरुराज माऊली.